देतोय. चांगला खेळ आज विश्वजित ठाकूरचा राहिला आणि मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर. बक्षीस वितरणाचा सोहळा आपण अवघ्या काही क्षणामध्ये पार पाडतोय. आमचे स्कोरर आहेत ते आम्हाला माहिती देतील की कोण ठरला बेस्ट बॅट्समन, कोण राहिला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि कोण असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज कोण राहील. चला बक्षीस वितरणाकडे आपण जाऊया. अंपायर्स, दोन्ही ऑफिशियल अंपायर्स संदीप पाटील सर जासे आणि प्रफुल्ल ठाकूर सर केगाव, दोन्ही पंचांना मी विनंती करतोय उत्तम कामगिरी पंचांची राहिली आणि त्यांचा सन्मान केला जाईल. चला आयोजक आपण चला कोणतरी आयोजक आपण सन्मान करा. धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओमकार 5402 विनोद स्पोर्ट्स आयोजित तिरंगा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहिली. ज्या स्पर्धेचा आपण आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडू. तत्पूर्वी अंपायरचा सन्मान प्रफुल्ल ठाकूर सर केगाव, त्यांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर पीटीसी, चला संपूर्ण स्पर्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट करताना पाहायला मिळाले त्याबद्दल त्यांचा देखील सन्मान व्हायला हवा. पीटीसी एक कॅमेरामॅन ऑपरेटर कोणीतरी या, त्यांचा देखील सन्मान आपण करू. या केडीचा आपण सन्मान करूया. पीटीसी ऑपरेटर, अगदी त्यांची दमदार कामगिरी असते. वेगवेगळे दृश्य चित्र आज पीटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फटकेबाजीचे हायलाइट्स दाखवली, त्याच्यानंतर कॅमेराची क्लॅरिटी, क्वालिटी, अगदी घर बसल्या प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला पीटीसीचा. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल आमचे डीजे पंकज. डीजे आपण पंकज आपणास देखील या डीजे पंकजचा आपण सन्मान करूया. आपल्या डीजेच्या तालावरती प्रेक्षकांची तो मन जिंकत राहिला आणि त्याचा देखील सन्मान व्हायला हवा. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल आमचे उत्कृष्ट गुणलेखक विलास मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण डीजे पंकज त्यांचा सन्मान करू. पंकजांचे वडील, त्यांचा सन्मान आपण करतो. धन्यवाद. नेहमी सातत्यानं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल ज्यांनी आज संपूर्ण 2 दिवसामध्ये स्कोरिंग केले, सुनीलजी पाटील सर गावठाण, यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतो. चला विलास दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. सुनील पाटील यांचा सन्मान इथे केला जातो. धन्यवाद. आपलं देखील मनापासून हार्दिक आभार. चला आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण जाऊया. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जातोय आपण. जी स्पर्धा तुम्ही पाहिल्या, 2 दिवस या स्पर्धेचा बोलबाला राहिला. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 व भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्याचबरोबर अवघ्या 16 संघांना घेऊन ही स्पर्धा पाहायला मिळाली. जर स्पर्धा आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या प्रेक्षकांनो. ज्या पद्धतीचं आयोजन राहिलं, ज्या पद्धतीची स्पर्धा राहिली आहे आणि या स्पर्धेचा आता आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जातोय. सर्वप्रथम आपण देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलाय आणि बेस्ट फिल्डर साठी पहा एक सुंदरशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम 1,000 रुपये कॅश प्राइज आहे. आणि बेस्ट फिल्डर ठरलाय या स्पर्धेमध्ये निखिल कोळी ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. रोख रक्कम 1,000 आणि त्याचबरोबर त्याला दिली जाईल एक सुंदर आणि एक आकर्षक ट्रॉफी. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन. विनोद शेठ पाटील या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत आणि समीर पाटील यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. बेस्ट फिल्डर या क्षेत्ररक्षकासाठी देखील टाळ्या उद्या. दमदार फिल्डिंग त्याने केली, कॅचेस देखील चांगल्या पकडल्या आणि फिल्डिंगचा स्किल पाहायला मिळाला, फिल्डिंगची गुणवत्ता पाहायला मिळाली आणि रोख रक्कम
₹1000. चला कॅश प्राइस घ्या, कॅश प्राइस. रोख रक्कम ₹1000. ही चांगली संकल्पना. फिल्डर साठी ₹1000 आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी एक सुंदर ट्रॉफी. वेल प्लेड अँड चांगली फिल्डिंग, त्यामुळे त्याला हे पारितोषिक मिळालं. तदनंतर आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिला या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये जरूर 3 मॅच मध्ये 3 विकेट्स आल्या, एक मेडन षटक जरूर आलं विकी बोईरचं, परंतु विकी मुंबईकरचं षटक ते पाहायला मिळालं. परंतु हे पारितोषिक जाईल ज्यानं 4 मॅच मध्ये टोटल पटकावल्यात 6 सफलता आणि इकॉनॉमिकल बॉलिंग करणारा अभिजित ठाकूर छोट्या ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. रोख पारितोषिक 2000 आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी. वेल प्लेड छोट्या, चांगली कामगिरी छोट्याची राहिली आणि छोट्याला आपण पारितोषिक देतो. छोट्या सोबत आपण जोडले जाऊ. चला छोट्या, स्पर्धा आपण विनोद स्पोर्ट्स गावठाणची पाहताय. मनपूर्वक तुझं अभिनंदन. परंतु कसं वाटतंय स्पर्धेमध्ये खेळल्यानंतर? नक्कीच चांगलं वाटतंय आणि स्पर्धा पण खूप चांगली झाली आणि आम्हाला विनोद शेटनी टॅग केलं होतं, त्यांचे धन्यवाद. आणि छोट्या, ही संकल्पना प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय, बऱ्याचशा स्पर्धामध्ये पावसाळी रब्बर बॉल ट्रॉफी दिली जाते. बेस्ट बॉलरसाठी ₹2000 देखील कॅश प्राइज. ही संकल्पना कशी वाटते? नक्कीच संकल्पना चांगली आहे आणि अशा संकल्पना पुढे राबवत गेल्या पाहिजेत. आणि टुर्नामेंटचं वैशिष्ट्य म्हणजे 16 संघांना प्रवेश दिला आणि जास्त ओव्हरचे मॅच झाल्या, म्हणून चांगली टुर्नामेंट झाली. तर हा होता दिघोडे टीमचा अष्टपैलू खेळाडू जो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मनपूर्वक अभिनंदन छोट्या. त्याच्यानंतर पुढील पारितोषिक आपण देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिलाय. ज्या लिस्ट मध्ये पुन्हा एकदा 2 खेळाडू राहिले. एकीकडे एका खेळाडूनं 4 मॅचेस मध्ये जवळजवळ 25 बॉल तो खेळला, त्याच्या बॅट मधून आले 79 धावा. तर दुसरीकडे देखील तेवढीच दमदार बॅटिंग राहिली आहे. जो खेळाडू खेळलाय 3 मॅचेस आणि त्याच्या बॅट मधून आल्या टोटल 86 धावा. दोन्ही खेळाडूंनी एक वेळा अर्धशतक कंप्लीट केल्या. त्या लिस्ट मध्ये नाव आहे आणि तो खेळाडू ठरला. एकीकडे नाव होतं परेश ठाकूर, जो खेळाडू ठरलाय 79 धावसंख्येवरती लीड करणारा, परंतु त्याच्या पुढे निघून गेलाय दिघोडेचा अष्टपैलू खेळाडू विश्वजित ठाकूर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. विश्वजित ठाकूर ठरला. मी विनंती करतो विलास मडवी, आमचे विनोद स्पोर्ट्स गावठाणचे ते कॅप्टन आहेत, त्यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 2000 आणि त्याचबरोबर त्याचबद्दल त्याबरोबर एक सुंदरशी ट्रॉफी विश्वजित देखील जोडले जातील. मोठ्या इथं काल देखील मोठ्याने सांगितलं उद्या बोलेल, आज देखील तो बोलला नाहीये, परंतु अभिनंदन मोठ्याचं देखील. आणि तदनंतर देतोय आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण देतोय. जान्हवी शूटर्स गावदेवे दिवाळे संघ ठरलाय या विनोद स्पोर्ट्स तिरंगा चषकाचा उपविजेता. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. चला, दिवाळे टीमचे खेळाडू, संपूर्ण खेळाडू आयकॉन असतील त्या आपण या मंचावरती मी विनंती करेल मेघनाथजी मडवी साहेब, त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांक आणि रोख रक्कम ₹25,000 हे कॅश प्राइज त्यांना देऊया. नवी मुंबईचा हा संघ, बरेचसे संघ उतरले या क्रीडांगणामध्ये उरण तालुक्यातील, पनवेल तालुक्यातील, परंतु बाजी मारले दिवाळे गावच्या खेळाडूंनी, जे जिंकलेत ₹25,000 कॅश प्राइज आणि 2 नंबरची ही चमचमती सिल्वर कलरची आकर्षक ट्रॉफी. धन्यवाद. दिवाळीचे कॅप्टन देखील मायक्रोफोन वरती बोलत नाहीयेत, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. द्वितीय क्रमांकाचे ते पारितोषिक जिंकलं. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठ्या पारितोषिकाकडे आपण जाऊया. ते पारितोषिक देण्यासाठी मी सर्वप्रथम विनंती करेन कृष्णा जानू घरत साहेब देखील उपस्थित आहेत. तदनंतर विनंती करेन संतोष थळी साहेब उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण ट्रॉफ्या देण्यात आल्या. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्या खेळाडूला मिळणार आहे दमदार सायकल आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या लिस्ट मध्ये देखील बरीचशी नावं आहेत. एकीकडे विश्वजित ठाकूर, दुसरीकडे परेश ठाकूर, अभिजित ठाकूर, परंतु त्या सर्वांच्या पुढे निघून गेलेला खेळाडू, एकमेव खेळाडू असा खेळलाय
ज्यानं बॅक टू बॅक 2 अर्धशतकीय खेळ्या पटकावल्या खेळपट्टीवरती. तो खेळलाय टोटल 4 मॅच, 48 बॉल फेस करत 145 145 धावा काढणारा आणि त्याचबरोबर 5 विकेट्स संपादित करणारा फुंडे टेनिस क्रिकेटचा दिग्गज खेळाडू, उरणचा स्टार प्लेयर प्रथमेश म्हात्रे. पिट्टू ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. पिट्टू सोबत आपण अगोदर संवाद साधू, सायकल नेण्या अगोदर त्याच्यासोबत आपण जॉईंट होऊया. चला पिट्टू जोडले जातील. चला प्रथमेश जोडले गेलेत. प्रथमेश, कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना? खूप छान वाटलं आणि आयोजन खूप चांगलं होतं. आणि एकंदरीत ऍज आयकॉन तू खेळला, तुझ्या टीमला तू चांगलं लीड केलं संपूर्ण टीम बद्दल, आणि आज एवढं मोठं पारितोषिक मिळतंय, काय म्हणशील? खूप चांगलं वाटतंय आणि रबर बॉलला माझी बॅटिंग होत नाही कारण की थोडी भीती वाटते. आणि लास्ट इथं खेळलोय मी गेल्या हप्त्यात, पण माझी बॅटिंग झाली नाही, तर मी माझा मोरल डाऊन होता. पण या टुर्नामेंटला बॅटिंग झाली तर खूप चांगलं वाटतं. तर नक्कीच हा होता या स्पर्धेचा अष्टपैलू खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय प्रथमेश म्हात्रे. मनपूर्वक अभिनंदन. एकदा टाळ्या होत्या प्रथमेश साठी. तो ठरतो या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ही सायकल आणि त्याचबरोबर ही चमचमती सुंदरशी आकर्षक ट्रॉफी त्याला देऊन आपण सन्मानित केलं. धन्यवाद. त्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार. स्पोर्ट्स सायकल अगदी 145 त्यानं बॅटिंग मधून एंटरटेनमेंट केलं, प्रेक्षकांचं सर्वांची मनं जिंकली आणि तो ठरला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल कृष्णा जानूखरस साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण पुढचं पारितोषिक देतो. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, ज्या संघानं दमदार कामगिरी केली आहे असा विनोद स्पोर्ट्स दिगोडे संघ ठरलाय पहिल्या क्रमांकाचा मानकरी. आतापर्यंत 3 पर्व झाली, त्यामध्ये 2 पर्वामध्ये विनोद स्पोर्ट्स दिगोडेनं बाजी मारली. सचिन पाटील या ट्रॉफी घेण्यासाठी आणि संपूर्ण सभासद दिगोडे संघाने जिंकले हे पारितोषिक, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आपण करूया. सर्व खेळाडू असतील, समर्थक असतील दिगोडेचे, दमदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला. विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, मान्यवरांचं देखील हार्दिक आभार. आणि आज ही स्पर्धा इथेच संपली असं आपण जाहीर करूया. संपूर्ण 2 स्पर्धे दिवसामध्ये प्रचंड प्रेम राहिलं आयोजकांचं देखील. हॅलो, याच दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला खूप सहकार्य राहिलंय असे धाकटी जुई गावचे सय्यन घरत यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित सन्मान मी आमच्या संघाचे प्रशिक्षक यांना विनंती करतोय, संतोष थले यांना, की आपल्या शुभ हस्ते आपण संयम घरतचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करावा. थँक्यू. खूप अमूल्य वेल आणि खूप चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं. आणि नेक्स्ट